बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरू झालेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. उलट आता नव्या आरोपांमुळे या वादाला आणखी धार मिळालेली दिसत आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे. धनंजय देशमुख यांनी अत्यंत गंभीर आरोप करत दावा केलाय की धनंजय मुंडे यांनी त्यांची गाडी अडवून हवेत 2 गोळ्या झाडल्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आरोपांमुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मात्र दुसरीकडे मुंडे समर्थकांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. मग नेमकं काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊयात सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नेमका आरोप काय? धनंजय देशमुख यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांचा मार्ग अडवण्यात आला आणि त्यानंतर हवेत 2 राऊंड फायर करण्यात आले. देशमुखांचा दावा आहे की हा प्रकार त्यांना घाबरवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आला. विशेष म्हणजे देशमुखांच्या सुरक्षा ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेही गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिल्याचा दावा करण्यात येतोय. त्यानंतर देशमुख यांनी बीड ग्रामीण पोलिसांकडे धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. मुंडे समर्थकांचं म्हणणं काय? दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने केल्याचा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसांपूर्वीच धनंजय देशमुख यांच्यावर एका ढाब्यावर झालेल्या वादातून बंदुकीचा धाक दाखवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे या कारवाईपासून लक्ष विचलित करण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी हे आरोप करण्यात आले असावेत असा दावा मुंडे समर्थकांकडून केला जातोय. म्हणजेच सध्या या प्रकरणात एका बाजूला गंभीर आरोप आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच आरोपांना राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं जातंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध. या नव्या वादाचं मूळ संतोष देशमुख हत्या प्रकरणात असल्याचं मानलं जातं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचं नाव प्रमुख सूत्रधार म्हणून समोर आलं होतं. वाल्मिक कराड यांचं नाव धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून चर्चेत आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला मोठं राजकीय स्वरूप प्राप्त झालं. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी सातत्याने या प्रकरणात अधिक सखोल चौकशीची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता झालेला नवीन आरोप अधिक चर्चेत आला. मनोज जरांगे यांचे आरोपही चर्चेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांगे यांनी दावा केला होता की त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना विष देण्याचाही कट रचला जाऊ शकतो. इतकंच नाही तर त्यांनी या प्रकरणात नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणीही केली होती. मात्र या आरोपांनाही मुंडे समर्थकांनी फेटाळून लावत प्रत्यारोप केले होते. त्यामुळे आता बीडमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांचं राजकारण अधिक तीव्र होताना दिसत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा चर्चेत. या संपूर्ण वादाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सामाजिक समीकरण. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तणावाचं वातावरण आहे. संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते. त्यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा या नव्या आरोपांमुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र अनेक जाणकारांच्या मते या प्रकरणाकडे जातीय संघर्ष म्हणून नव्हे तर कायदेशीर आणि तपासाच्या दृष्टिकोनातून पाहणं अधिक महत्वाचं आहे. या प्रकरणात सर्वाधिक प्रश्न उपस्थित होत आहेत ते पोलिसांच्या भूमिकेबाबत. जर गोळीबार झाला असेल तर गुन्हा का दाखल झाला नाही? जर गोळीबार झाला नसेल तर त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण का दिलं जात नाही? देशमुखांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही याचा निर्णय तपासानंतरच होऊ शकतो. परंतु या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यापूर्वीही संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांवर विविध आरोप झाले होते. त्यामुळे या नव्या प्रकरणाकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. एकंदरीत पाहिलं तर बीड मधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र होताना दिसतोय. एका बाजूला धनंजय देशमुख यांचे गंभीर आरोप आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंडे समर्थक त्यांना राजकीय आरोप म्हणून फेटाळत आहेत. सत्य नेमकं काय आहे हे फक्त निष्पक्ष आणि सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकतं. तोपर्यंत
या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी का? गोळीबाराच्या कथित घटनेबाबत पोलिसांनी अधिक स्पष्ट भूमिका घ्यायला हवी का? आणि या सगळ्या वादामुळे बीडमधील राजकारण आणखी तापणार का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.